नमस्कार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहिल्यानगर विभाग तारकपूर आगारातर्फे मी जयदेव सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या अहिल्यानगर विभागातून तारकपूर आगारातून कोणत्याही यात्रा निघतात त्याचे बरेचसे प्रश्न मला कमेंटमध्ये आलेले आहेत. त्याचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आज आपण घेऊन आलो आहोत अहिल्यानगर ते गाणगापूर दर्शन यात्रा. यात्रेची तारीख काय असते, यात्रा किती दिवसाची असते, यात्रेचा मुक्काम कुठं असतो, तिकिटा व्यतिरिक्त खर्च किती येतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. अगदी तुम्हाला या यात्रेची बुकिंग कशी करायची. चला तर आपण पाहूया. जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. त्याचं कारण सध्या तरी आपल्या एस टीमध्ये यात्रेविषयी हेल्पलाईन कुठेही चालू नाही आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच यात्रा कधी लागते हे तुम्हाला याच ठिकाणी मिळू शकते. त्यामुळं फॉलो करा आणि अवश्य यात्रेचा लाभ घ्या. चला आपण व्हिडिओ चालू करूया. आज आपण आलो आहोत अहिल्यानगर ते गाणगापूर यात्रा घेऊन. या यात्रेमध्ये आपण सुरुवातीला येडेश्वरी येरमाळा, त्यानंतर तुळजापूर, त्यानंतर अक्कलकोट, गाणगापूर मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाणगापूर दर्शन करून पंढरपूर दर्शन करून आपण पुन्हा अहिल्यानगर या ठिकाणी परत येतो. सुरुवात होते आपली अहिल्यानगरमधून 5:30 वाजता तारकपूर बसस्थानकावरून. त्यानंतर आपण सुरुवातीला येडेश्वरीला जातो. त्या ठिकाणी दर्शन केल्यानंतर आपण तुळजापूरला येतो. तुळजापूरला दर्शन केल्यानंतर आपण जाणार आहोत अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शनाला आपण मुक्कामाला जाणार आहोत. मुक्कामाला तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला 800 रुपयाचा रूम असतो. 3 जण राहू शकतात, बरोबर. किंवा तुम्ही जर हॉल घेतला तर कॉट बेसवर हॉल भेटतो आपल्याला 150 रुपये पर हेड. त्यामध्ये लेडीजचा वेगळा असतो, जेंट्सचा वेगळा असतो. आपल्या मनाप्रमाणे आपण पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हॉल पण घेऊ शकता किंवा फॅमिली असली तर रूम पण अवेलेबल असतात त्या ठिकाणी. अशी असती मुक्कामाची सोय. आलं का लक्षात. त्यानंतर जेवणाची जर रात्रीची सोय केली तर दाल भात तिथं मोफत जेवण असतं गाणगापूरला. आपण त्या ठिकाणी जेवण करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघतो 5 वाजता. 5 वाजता निघाल्यानंतर गाणगापूर दर्शन होतं. संगम, गाणगापूर दर्शन, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन करून आपण पंढरपूरला येतो. पंढरपूरला दुपारचं जेवण, घरगुती जेवण फक्त 100 रुपयामध्ये आपण अरेंज केलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चपात्या, भाजी, वरण भात असं घरगुती मस्त जेवण केल्यानंतर आपण विठू माऊलीचं दर्शन घेतो आणि रात्री 12 वाजेपर्यंत अहिल्यानगर या ठिकाणी बस परत येते. अशी आहे फक्त 2 दिवसाची गाणगापूर दर्शन यात्रा. ज्या भाविकांना यायचं असेल त्यांनी या ठिकाणी, तुम्ही जर फॉलोअर असाल तुम्हाला लगेच मेसेज पडेल की यात्रेची डेट लागली आहे. यात्रेची डेट लागल्यानंतर आपल्याला बुकिंग कुठं करायची त्यासाठी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो आहे. सर्वप्रथम आपण तारकपूर आगार आरक्षण कक्ष आणि स्वस्तिक बस स्थानक आरक्षण कक्षामध्ये रोख रक्कम घेऊ ना. ऑनलाईन सध्या उपलब्ध नसल्यामुळं रोख रक्कम सोबत घेऊन महिलांसाठी अहिल्यानगर ते गाणगापूर दर्शन यात्रेकरिता 1043 रुपये लागतात आणि पुरुषांसाठी 1944 रुपये लागतात. आपण रोख रक्कम सोबत घेऊन तारकपूर आगार आरक्षण कक्ष आणि स्वस्तिक बस स्थानक आरक्षण कक्षामध्ये स्वतः जायचं आहे आणि ठिकाणी बुकिंग करायची आहे. अशी आहे आपली अहिल्यानगर ते गाणगापूर दर्शन यात्रेची मी थोडक्यात दिलेली माहिती. चला परत पुन्हा भेटूया नवीन यात्रेसह. आणि इतर कुठल्याही यात्रा लागणार आहे आपल्या पुढच्या जुलै 2026मध्ये. त्यामध्ये कोकण दर्शन असेल, गाणगापूर दर्शन असेल, अष्टविनायक दर्शन सुरू झाल्यानंतर अष्टविनायक सध्या मंदिर बंद असल्यामुळे आपण सध्या स्थगिती ठेवलेली आहे त्या यात्रेला. ती पण सुरू होणारच आहे लवकर. तरी सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी कृपया विनंती आहे, सबस्क्राईब करा, फॉलो करा. त्यामुळं सर्व माहिती तुम्हाला मी याच ठिकाणी देईन. धन्यवाद.